तुम्ही वाईट हेतूने मला बोलताय असं मला बिलकुल पण वाटत नाही, परंतु काही लोक खूप चांगले पण म्हणजे हेतूने करतात कमेंट्स, की म्हणजे त्यांना वाईट वाटतं माझ्याविषयी म्हणून बोलतात. परंतु तुमची कमेंट्स बघितली की काही लोक असे येतात की ते मला डायरेक्टली त्यांचे नंबर पाठवतात, आय लव्ह यूचे मेसेज करतात, किंवा माझ्यासोबत लग्न कर, मी अशा कितीतरी लोकांना ब्लॉक केलंय की जे मला असं म्हणजे मेंटली हॅरॅसमेंट करतात सारखे मला मेसेज करून आणि कमेंट्स करून की म्हणजे बघा, ज्या लोकांनी माझी पूर्ण स्टोरी बघितलेली आहे त्यांना माहिती आहे मी काय संघर्ष केलेला आहे ते, बरोबर आहे. मग ते लोक मला चांगल्या हेतूनच बोलतात की तू लग्न कर, असं कर तसं कर, परंतु तुमच्या कमेंट्स वाचून जे नवीन लोक येतात ना आपल्या आयडी वरती ते लोक मला असं म्हणजे बोलतात आणि त्रास देण्याचा मला प्रयत्न करतात. त्याच्यामुळे ना तुम्ही अशा मला कमेंट्स करू नका की तू लग्न कर वगैरे, एवढंच मला म्हणायचंय, बाकी काही नाही. गुड मॉर्निंग फ्रेंड, कशा आहात? आय होप की सगळे मस्त आणि मजेत असणार आहे. तर बघा, मी सकाळी उठले, आंघोळ वगैरे केली, चहा हे झालाय आणि आता मी बनवलंय मसाले भात. मसाले भात बनवलाय, तर म्हणलं एक व्हिडिओ काढावा. तर माझे जे चांगले विचार करणारे पण खूप लोक आहेत की त्यांच्या अशा कमेंट्स आहेत मला की ताई, आयुष्यात जे झालं ते झालं, इथून पुढे आयुष्याला नव्याने सुरुवात कर, तुझं काही जास्त वय नाहीये, किंवा आयुष्य खूप सुंदर आहे, पुढं जगायला शिक, जे झालं ते मागचं मागच सोडून दे. तुम्ही असं बोलतात, तुम्ही चांगल्या हेतूने बोलतात, ही मी मान्य करते की तुम्ही वाईट बोलत नाहीयेत मला. परंतु ज्या लोकांनी माझी स्टोरी पहिलेपासून सगळे व्हिडिओ पाहिलेत ते लोकच मला असं बोलतात. परंतु जे काही लोक येतं की ज्या फक्त कमेंट्स वाचण्यासाठी येतात आणि तुमचे कमेंट्स बघून ते अशा काही कमेंट्स करतात ना मला की डायरेक्टली त्यांचे नंबर पाठवतात, त्यांचा ॲड्रेस पाठवतात, किंवा माझ्यासोबत लग्न कर, असं मेंटल हॅरॅसमेंट करतात मला ते लोक खूप त्रास देतात. तर अशा लोकांना मी भरपूर लोकांना ब्लॉक केलंय, परंतु ब्लॉक तरी करणार किती दिवस आणि कुणाकुणाला करणार. तर मला एवढं तुम्हाला म्हणायचंय की मान्य आहे की जे झालं गेलं, आयुष्यात संघर्ष हे प्रत्येकाच्याच असतो, कोणाचं आयुष्य वेगळं असतं, कोणाचं वेगळं असतं, मान्य आहे. परंतु तुम्ही मला अशा कमेंट्स करू नये. मला एवढंच वाटतं की लग्न कर, हे कर, कारण मी या गोष्टींमधून मी आत्ताच सावरले. माझ्या मिस्टरांना आताच 1 वर्ष झाले वारलेले, परंतु माझ्या डोक्यात आता तर सध्या असं काहीही विचार नाही आहेत आणि मी या गोष्टीचा विचार पण करत नाही. 2 मुलं आहेत मला म्हणून. तर मला आहे ना, तुम्ही या विषयावरती कमेंट्स करू नये, मला एवढंच वाटतं. कारण की जे चांगले लोक आहेत ना 70% परंतु 30% का होईना असे लोक येतात ना, जी नवीन आपल्या आयडीवरती येतात आणि कमेंट्स करतात ना, म्हणजे काही अशा कमेंट्स करतात की त्या मनाला गोष्टी लागतात, एवढं वाईट बोलतात. त्याच्यामुळंच मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की जे काय असतील आयुष्यात निर्णय ते होत जातील पुढे.